21व्या शतकात पदार्पण करतानाच समाजकारण, राजकारण, अर्थकारण, औद्योगिकरण, विज्ञान, माध्यम आदी क्षेत्रात झपाट्यानं वाढ होत गेली. प्रगतीबरोबरच आधुनिकतेचं पर्व खऱ्या अर्थानं इथूनच सुरू झालं होतं. सर्वच क्षेत्रातील बदल हा काळाच्याही 2 पावलं पुढे टाकण्याच्या प्रयत्नात होता. वैद्यकीय क्षेत्र सुद्धा याला कुठेही मागं नव्हतं. नवनवीन शोध, अत्याधुनिक उपकरणं, सहज सुलभ सेवेनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली होती. नोबल हॉस्पिटल वैद्यकीय क्षेत्रातील सर्व सुविधा एकाच छताखाली मिळवण्याच्या उद्देशानं 7 जुलै 2007 रोजी डॉक्टर दिलीप माने आणि मित्र परिवारानं नोबल हॉस्पिटलची स्थापना केली. सुरुवातीला आम्ही 7 डॉक्टरांनी इथे हॉस्पिटल सुरू करायची संकल्पना मांडली. त्याच्यामध्ये मी स्वतः मेडिसिनचा डॉक्टर आहे. आमच्याबरोबर डॉक्टर पिडियाट्रिकचे डॉक्टर आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर साळे हे ॲनेस्थेशियामधले आहेत. ते ॲनेस्थेशिया चीफ आहेत. आणि अशा 7 लोकांनी एकत्र येऊन आम्ही हॉस्पिटलची स्थापना केली आहे. अनेक परमिशन कॉम्बिनेशन्स करून पाहिली आणि शेवटी एक वन फाईन डे आम्ही हे नोबल कॉजनी करतोय, तर वाय नॉट टू हॅव अ नोबल हॉस्पिटल. त्या दरम्यान माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यावेळेस त्यांची ट्रीटमेंट चालू होती, ज्याचे अँजिओग्राफी तिचे चालू होते. त्यावेळेस चर्चा करताना म्हणलं, डॉक्टरांचं म्हणणं असं पडलं की आपल्याला हडपसरमध्ये एक हॉस्पिटल आपण प्लॅन करू शकू का. म्हणलो मी मगरपट्टा सिटी प्लॅन करतोय, आपल्याला माझ्याकडे जागा पण आहे की जी मगरपट्टा सिटीमध्ये नाही पण मगरपट्टा सिटीच्या जवळ आहे, जी मेन रोडच्या जवळ आहे, तर आपण तिथं हॉस्पिटल करू शकू. पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर परिसरात 1,80,000 स्क्वेअर फीट एवढ्या भव्य जागेमध्ये नोबल हॉस्पिटलची सुसज्ज इमारत उभी राहिली. जागा मिळण्यासाठी पहिल्यांदा आम्ही अप्रोच झालो होतो, म्हणजे सतीश बगरांना अप्रोच झालो होतो. आणि त्यावेळेस नुकतीच मगरपट्टा सिटीची स्थापना झालेली होती आणि त्यांनी आम्हाला अगदी कॉस्ट टू कॉस्ट या बेसिसवरती ही जागा अवेलेबल करून दिली. आणि नुसतीच अवेलेबल करून नाही दिली, तर या जागे हॉस्पिटलचं कन्स्ट्रक्शन जे आहे, तर ते कन्स्ट्रक्शन कॉस्ट टू कॉस्ट करण्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप मोठी मदत केलेली आहे. हॉस्पिटल चालू झाल्यानंतर अतिशय कमी वेळामध्ये NABHचं ॲक्रेडिटेशन आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये करून घेतलं. नोबल हॉस्पिटलची OPD पुणे शहर, जिल्हा, ग्रामीण परिसर तथा राज्यभरातून विविध भागातील हजारो रुग्ण आज या ठिकाणी वैद्यकीय सेवेचा लाभ घेत आहेत. आमच्या जवळच्या संलग्न भागामध्ये म्हणजे मगरपट्टा सिटी आहे, IT पार्क्स आहेत, अमिनोरा सिटी आहेत. त्यांना आम्ही सर्व्हिस केटर करू शकतो, सर्व्हिस देऊ शकतो, मेडिकल सर्व्हिस देऊ शकतो. त्याचप्रमाणे हे हॉस्पिटल जवळजवळ 3 जिल्ह्यातले मुख्य तालुके आहेत, त्यांना हे कनेक्टेड आहे. रुग्णाच्या आजाराची शहानिशा करून आवश्यक त्या विभागामध्ये त्याची रवानगी करण्याचं महत्त्वाचं काम या OPD मधूनच पूर्ण करण्यात येतं. पेशंटला इन्फेक्शन होऊ नये म्हणून इन्फेक्शन कंट्रोल प्रोग्राम एक वेगळ्या प्रकाराने इथं चालत असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 10 ते 15 लोक काम करतायत हॉस्पिटलमध्ये आत्ता. ऑपरेशन थिएटर नोबल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्र, स्वच्छतापूर्ण, जंतुविरहित हवेनं सज्ज अशा एकूण 10 ऑपरेशन थिएटर्सची रचना करण्यात आली आहे. हृदयाचं ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी, गायनेकोलॉजिकल प्रोसिजर्स, जनरल सर्जरी, ऑप्थॅल्मिक ऑपरेशन्स आदींसाठी ही थिएटर्स कार्यरत आहेत. त्यातले 6 ऑपरेशन थिएटर एकाच फ्लोअरला आहेत. 2 ऑपरेशन थिएटर ही 6व्या मजल्यावरती हृदय शस्त्रक्रियेसाठी अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे गायनेकचं सेपरेट ऑपरेशन थिएटर आहे आणि ट्रॉमाचं सेपरेट ऑपरेशन थिएटर आहे. ह्याच्यातले सर्वात ब्युटी ऑफ द ऑपरेशन थिएटर्स इन नोबल हॉस्पिटल, प्रत्येक ऑपरेशन थिएटरला हा पासबॉक्स बसवलेला आहे. तो ऑटोमॅटिक सेन्सरवरती काम करतो. जेवढं काही वापरलं जातं, वापरलेली प्रत्येक गोष्ट ही पासबॉक्समधून डर्टी कॉरिडॉरमध्ये येते. आणि ऑपरेशन थिएटरला जोडूनच आतल्या बाजूलाच सेंट्रल स्टराईल डिपार्टमेंट आहे, CSST. आणि अशी व्यवस्था केलेली आहे की त्या पेशंटला लागणारा ते पॅक हे आतल्या स्टराईल झोनमध्येच मिळतं. अनस्टराईल झोनमध्ये कुठूनही कॉन्टॅमिनेशन नाही. तशीच गोष्ट ऑपरेशन थिएटरला लागून जे रिकव्हरी केलेली आहे ती स्टराईल झोनमध्ये आहे. अत्याधुनिक पद्धतीनं कम्प्युटरच्या सहाय्यानं मेंदूची शस्त्रक्रिया, नी जॉईंट रिप्लेसमेंट,
मणक्यांचे ऑपरेशन्स या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडण्यात येतात. आमच्याबरोबर ज्या कन्सल्टंट जॉईन झालेले होते त्यांच्याशी चर्चा करून सर्वांमध्ये ठरवलं की आपण अद्ययावत नेव्हिगेशन सिस्टीम घ्यायची. आमच्या सर्जन लोकांना एक वेगळ्या प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा कम्फर्ट मिळतो की जेणेकरून जॉईंट रिप्लेसमेंट अत्यंत चांगल्या प्रकारे आणि ॲक्युरेट करता येईल, की जेणेकरून रुग्ण हा लवकरात लवकर बरा होऊन घरी जाऊ शकेल, अशा प्रकारची ही सुविधा आहे. डायलिसिस विभाग शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याचं महत्वाचं काम किडनीद्वारे होत असतं. मधुमेह, रक्तदाब, जंतुसंसर्ग आदींमुळे किडनीचे आजार उद्भवतात आणि रक्तामध्ये दोष निर्माण होतात. त्यामुळे दूषित झालेल्या रक्ताला फिल्टर करून शुद्ध करण्यासाठी डायलिसिस प्रक्रिया करण्यात येते. नोबल हॉस्पिटल में जो डायलिसिस होती है, इसमें हम लोग के पास 2 तरह से डायलिसिस अवेलेबल है. एक तो क्रिटिकल पेशेंट्स के लिए आईसीयू में है, जहाँ पे हमें पेशेंट्स को डायलिसिस यूनिट में नहीं लाना पड़ता है. तो नोबल हॉस्पिटल के आईसीयू में ही पेशेंट को वहीं मॉनिटरिंग के साथ क्रिटिकल सेटिंग में हम लोग डायलिसिस करते हैं कि पेशेंट को सबसे सेफ एनवायरनमेंट में डायलिसिस हो. नोबल हॉस्पिटलमधील डायलिसिस विभागामध्ये अत्यंत दक्षतापूर्वक पेशंट्सची काळजी घेतली जाते. डॉक्टर्स ये अविनाश सर वो सब अच्छे, डॉक्टर की ट्रीटमेंट अच्छी है कि पेशेंट के साथ बिहेवियर बहुत अच्छा है उनका. किडनी फेलियर एक एंड रिजल्ट है, वो एक बीमारी नहीं है. तो ये जो टेम्पररी किडनी डैमेज होती है उसको हम लोग एक्यूट रीनल फेलियर या एक्यूट किडनी इंजरी बोलते हैं. इसमें ऑलमोस्ट 95% लोगों की किडनी रिकवर होती है. नोबल हॉस्पिटलचा सांधे बदल विभाग आपल्या परफेक्ट कार्यामुळे हा विभाग सर्व परिचित आहे. येथील कॉलिब्री ब्रेन लॅब नॅव्हिगेशन सिस्टीम ही पुण्यातली पहिली सिस्टीम आहे, जिच्या मदतीनं जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी अथवा सांधे बदल शस्त्रक्रिया आरामदायी पद्धतीनं यशस्वीरित्या पूर्ण करण्यात येते. आपल्याकडे ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटचंच एक सब युनिट असं जॉईंट रिप्लेसमेंट युनिट आपण डेव्हलप केलं आहे. आणि आपल्या इथे खुबा म्हणजे हिप जॉईंट आणि गुडघा यांचे जे आजार जे आहेत तर हे खराब झाल्यामुळे आपण त्याचं सांधारोपण करतो. कम्प्युटर नॅव्हिगेशन मशीन एक मशीन आहे, त्यामध्ये आम्ही पायाला सेन्सर्स लावतो. ते सेन्सर एक कम्प्युटरचे कॅमेरा असतात, तर कॅमेरा ते सेन्सरने पायाची अलाइनमेंट पिक करते आणि आम्ही एक्झॅक्टली जे पेशंटचा हार्ट आहे तसं सेम हार्ट कम्प्युटरचे स्क्रीनमध्ये ते मॉडेल तयार होतो. तर किती डिफॉर्मिटी आहे, 10 डिग्री आहे, 20 डिग्री आहे, ते आपल्याला समजतं. आणि ते समजल्यावर आपल्याला किती करेक्शन करायचं आहे ते समजतं. आणि ऑपरेशन करताना आम्ही जेव्हा करेक्शन करतो तो शेवटी संपूर्ण करेक्ट झाला आहे का, जोपर्यंत ते 0 डिग्रीपर्यंत येत नाही तर 0 झाला आहे का नाही ते आपल्याला कम्प्युटर सांगतो. तर जे ह्युमन एरर आहे ते कम्प्युटर नॅव्हिगेशनने निघून जातात. TKR एकदम सोपी, म्हणजे पेशंटच्या वतीने एकदम सोपी पद्धत आहे. त्याच्यामध्ये मनुष्य मला वाटतं 48 तासातच चालू शकतो. आणि आज तुम्ही बघू शकाल की अवघ्या 1 आठवड्यानंतर आई पूर्णपणे रिकवर झाली आहे. तर त्याचे रिझल्ट खूपच चांगले आलेत आणि वी आर टोटली सॅटिस्फाईड विथ दिस ट्रीटमेंट. जन्मजात अथवा अपघातातून निर्माण होणाऱ्या पायातल्या व्यंगाला पूर्ववत बनवण्यासाठी फूट अँड अँकल विभाग इथं कार्यरत आहे. ह्याबाबत आधुनिक संशोधन करून हे डिपार्टमेंट आपण इथं चालू केलं आहे. आणि त्यामध्ये डायबिटीसमुळे होणारे पायाचे त्रास किंवा संधिवातामुळे होणारे त्रास, जन्मजात काही दोष असणं, काही मुलांचे पाय तिरके असतात किंवा अंगठे वेडेवाकडे असतात आणि केवळ जन्मजातच नव्हे तर काही बऱ्याचशा एल्डरली माणसांमध्ये म्हणजे वय जास्त झालेल्या माणसांमध्ये पण पावलाचे वा घोट्याचे त्रास असतात. ह्याबद्दल जनजागृती करण्यापासून ते त्यांना ऑपरेशन करून पूर्ण त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्यापर्यंत हे युनिट काम. हाडांची शस्त्रक्रिया करणारे इथले डॉक्टर्स हे रिहॅबिलिटेशन, फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी ही कामं अत्यंत जबाबदारीनं पार पाडतात. न्यूरोसर्जिकल युनिट, ब्रेन अँड स्पाइन सर्जरी. नोबल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आणि ॲडव्हान्स्ड ब्रेन लॅब्स न्यूरो नॅव्हिगेशन सिस्टीम उपलब्ध आहे, जिच्या सहाय्यानं मेंदू आणि मणक्यांची शस्त्रक्रिया कमीत कमी त्रासात यशस्वी करता येते. सुरुवातीपासूनच आमच्याकडे जे काही अत्याधुनिक गोष्टी असतात, मायक्रोस्कोप म्हणा, बाकी नॅव्हिगेशन सिस्टम जे आहे ऑपरेशन थिएटरमध्ये, एंडोस्कोपी सिस्टम आहे, हे जे काय सर्वात उत्तम जे गोष्टी आहेत आजकालचं सायन्सच्या हिशोबाने जे सर्वात चांगलं जे काही यंत्रणा आहेत ते सगळं आपल्याकडे आहे. तर ब्रेन ट्युमर या
नॅव्हिगेशन सिस्टममुळे खूप चांगल्या प्रमाणे आणि ॲक्युरेट पद्धतीप्रमाणे आपण ते काढू शकतो. आपल्याकडे जे मायक्रोस्कोप जे जाईस कंपनी म्हणून आहे, म्हणजे दॅट इज अ व्हेरी टॉप मोस्ट इंटरनॅशनल ब्रँड कंपनी आहे, त्याचं मायक्रोस्कोप आहे. एंडोस्कोप सिस्टम सर्वात ॲडव्हान्स एंडोस्कोप सिस्टम असतात. त्याला 3D चिप कॅमेरा जे म्हणतो आपण, त्या गोष्टी पण आहेत तिथं. दुसरी गोष्ट, मेंदूच्या विभागासाठी आपल्याला MRI आणि CT स्कॅन खूप चांगलं असणं गरजेचं आहे. सुदैवाने आपल्याकडे जे काय सर्वात आधुनिक जे आहे, म्हणजे 1.5 टेस्लाचं MRI आहे आणि 64 स्लाइस CT स्कॅन आहे. म्हणजे हा सगळं जो गोष्टी जे लागतं ब्रेन सर्जरीसाठी सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. द न्यूरो नॅव्हिगेशन सिस्टीमच्यामुळे सर्जन्सना छोट्या सुलभ मार्गानं ब्रेन ट्यूमर आणि रक्ताच्या गाठी कमी करून सुरक्षितरित्या ऑपरेशन्स करता येतात. मी त्यांच्या म्हणण्यानुसार साधारण 8-9 महिने लागतील व्यवस्थित व्हायला, पण मला वाटतं मी 1.5 ते 2 महिन्यातच एकदम ओके झालो. कधी कधी लहान लहान बाळांना ट्यूमर झालेले असतात, त्यांच्यावरती पण आपण शस्त्रक्रिया केलेली आहेत. ब्रेन ट्यूमर किंवा रक्ताच्या गाठी ब्रेनमध्ये रक्तस्राव झाल्यानंतर काढण्यासाठी जे इझिएस्ट वे किंवा नियरेस्ट वे त्या ट्यूमरला पोचण्याचं जे आहे ते ब्रेन लॅब सिस्टीम सांगते. आणि ते आम्ही डे 1लाच तिथपासून अनेक ब्रेन ट्यूमरच्या सर्जरीज आमच्याकडे झालेल्या आहेत. कॅथ लॅब मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजेच हृदय होय. हृदयाशी संबंधित सर्व आजारांचं या ठिकाणी निराकरण करण्यात येतं. अँजिओग्राफीच्या द्वारे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांचं निदान करून ते अँजिओप्लास्टीच्या द्वारे दूर करण्यात येतात. याच्याशिवाय आमचे मॉडर्न कॅथलॅब आहे, जे अटॅच टू द ऑपरेशन थिएटरच आहे. कॅथलॅबमध्ये काही कॉम्प्लिकेशन झाल्याने पेशंट जर थिएटरमध्ये घ्यायची वेळ आली तर लगेच थिएटरमध्ये घेतला जातो. ओपन हार्ट सर्जरीनंतर पेशंटला आरामदायीरित्या इथल्या पोस्ट ऑपरेटिव्ह कार्डियॅक रिकव्हरी सेंटरमध्ये ठेवण्यात येतं. ICU अतिदक्षता विभाग. जेव्हा रुग्णाच्या जीवन मरणाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला त्याची सगळ्यात अचूक, तत्पर आणि तत्काळ काळजी घेण्यासाठी नोबल हॉस्पिटलचा ICU विभाग सज्ज आहे. ICU जे आहे नोबल हॉस्पिटलचं ते टर्शरी केअर सेंटर आहे. त्याच्यामुळे अद्ययावत यंत्रणा ही प्रत्येक पेशंटच्या बेडसाईडला असते. त्याच्यामध्ये कार्डियक मॉनिटर्स, मल्टीपॅरा कार्डियक मॉनिटर्स, त्याच्यामध्ये सगळे पेशंटची व्हायटल्स जे असतात ते मिनटाला ते मॉनिटर होत असतात. आणि या व्यतिरिक्त कुठल्याही ऑर्गनचं जर फेल्युअर असेल तर त्या ऑर्गनला सपोर्ट देण्यासाठी जी यंत्रणा लागते नोबल हॉस्पिटलच्या ICU मध्ये आहे. इथं येणाऱ्या रुग्णांची अतिशय काळजीपूर्वक आणि उत्तमरित्या सेवा केली जाते. असे खूप पेशंट असतात, कारण ICU म्हटलं की जो कोणी पेशंट ICU मध्ये भरती होतो तो जनरली खूप जास्त प्रमाणात सिरियस पेशंट असतो. स्त्रीरोग आणि प्रसूती, नवजात अर्भक अतिदक्षता आणि बालरोग विभाग. अतिसंवेदनशील अशा या विभागाचं नोबल हॉस्पिटलमध्ये महत्वपूर्ण असं स्थान आहे. गरोदर महिला, नवजात शिशु तथा बालकांच्या सगळ्या आजारांवर इथं उपचार केले जातात. आमच्या हॉस्पिटलचं हायलाईट हे आहे की आमच्याकडे गायनॅक लॅप्रोस्कोपी युनिट जे आहे हे वी हॅव द लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि जे काही अत्याधुनिक इक्विपमेंट आहे ते आमच्याकडे आहे. वी हॅव द बेस्ट लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी युनिट वरती आत्ता आहेत. एक पेशंट रानडे मॅडम 70 वर्षाच्या आहेत. त्यांची मोठी फायब्रॉइडची गाठ आणि मोठं गर्भाशय आहे आणि एक 12 तासात, दो शी 70 इयर्स ओल्ड, 12 तासात त्या उठल्या, चालल्या, पाणी चालू केलं, जेवण चालू केलं आणि शी इज क्वाईट रिकवर्ड अँड आय एम ऑल्सो हॅपी, शी इज ऑल्सो हॅपी. चांगली रिकव्हरी झाली आहे त्यांची. माझी इतकी क्रिटिकल कंडिशन असून सुद्धा खूप छान व्यवस्थित त्यांनी माझं ऑपरेशन केलं. आता मला विकनेसही वाटत नाही आहे, छान वाटतंय. म्हणजे त्यात यांची व्यवस्था सुद्धा खूप छान आहे. नोबल हॉस्पिटल अनेक्स. भाजलेल्या रुग्णांसाठी उपचार सेवा, कॅन्सर तथा कर्करोगग्रस्तांसाठी अतिशय सुसज्ज अशा स्पेशल विभागांची इथं नव्यानं स्थापना करण्यात आली आहे. हे पुण्यामध्ये एकही बर्न ICU अस्तित्वात नाही. त्याची कारणंही तशीच आहेत, कारण बर्नच्या पेशंटसाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामध्ये त्याची मॅनेजमेंट क्रिटिकल असते, होणारा खर्च खूप असतो आणि पेशंट दगावण्याची शक्यता खूप असते. तर या भागातल्या लोकांसाठी जे बर्नचे पेशंट असतील या लोकांसाठी आपण सुविधा का उपलब्ध करून देऊ नये.
आणि तो विचार करून ठरवलं की आपण अशा प्रकारचा एक सेपरेट विभाग आपण सुरू करायचा. भाजलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग असलेलं हे पुण्यातलं पहिलंच हॉस्पिटल आहे. साधारणपणे बर्न ICU मध्ये सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट असते ते म्हणजे की तिथल्या इन्फेक्शन कमीत कमी झालं पाहिजे किंवा सेकंडरी इन्फेक्शन लोकांना झालं नाही पाहिजे असा याच्यामध्ये उद्देश असतो. त्यासाठी प्रत्येक बेडला एक सेपरेट क्युबिकल, त्या क्युबिकलला सेपरेट लॅमिनर फ्लो आणि हिपा फिल्टर्स अशी योजना केली आहे. तंबाखू, सिगरेट, गुटखा यासारख्या अंमली पदार्थांचं अतिसेवन तथा अनुवांशिकतेतून कॅन्सर होण्याची संभावना असते. कॅन्सर उपचार पद्धतीसाठी नोबल हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स कार्यरत आहेत. कॅन्सरच्या विभागासाठी ज्या सगळ्या इक्विपमेंट्स आहेत, त्या सगळ्या सुविधा आहेत, त्या सगळ्या सुविधा आम्ही त्या विभागात आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत. नोबल हॉस्पिटलच्या MRI, सिटी स्कॅन, अल्ट्रासोनोग्राफी, 2D इको आणि कलर डॉपलर सुविधा, ब्लड बँक तसंच ॲम्ब्युलन्स सुविधा या सगळ्या सुविधा रुग्णांच्यासाठी उपकारक ठरत आहेत. सध्या आपल्याकडे वेल इक्विप्ड सगळे डिपार्टमेंट आहेत. तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे डेंटिस्टपासून ते कार्डिओलॉजीपर्यंत आपले सगळे डिपार्टमेंट अवेलेबल आहेत. समाज ऋण जोपासण्याच्या भावनेतून नोबल हॉस्पिटलच्या द्वारे अनेक उपक्रम राबवण्यात येत असतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांसाठी वैद्यकीय कॅम्प्स अथवा विविध सामाजिक संस्था संघटनांना वैद्यकीय मदतीचा हात देण्याचं मोठं काम इथं केलं जातं. नोबल हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी धन्वंतरीचे डॉक्टर, सगळे डॉक्टर म्हणजे माझे धन्वंतरी आहेत. तर नोबल हॉस्पिटलबाबत मी काय बोलू शकते का? माझ्या लेकरांचे सगळं दुःख, दर्द, वेदना सगळ्या त्यांच्या पदरावर घालून मी मोकळे झाले. म्हणजे मी अनाथांची माय झाले, पण माझ्या लेकरांचं सगळं करते ते नोबल हॉस्पिटल. म्हणजे छोटे छोटे जे आहेत माझ्या संस्थेने ते सगळे डॉक्टर पोटेंकडे आणि मोठे मोठे सगळे डॉक्टर दिलीप माने. बरं आतापर्यंत त्यांनी मुलांचं केलं, आता माझं पण करावं लागलं यावर्षी. मी पण म्हणजे जीव जाऊन जीवाला मला पुनर्जन्म दिला नोबल हॉस्पिटलने. हे सर्वसामान्य पेशंट्स वगैरे आहेत, जवळपास हे पेरीफेरीचे लांबचे वगैरे गरीब आहेत, जे फीज वगैरे भरू शकत नाही, अशांसाठी आमचे नोबल हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत डॉक्टर दिलीप माने यांच्या सहकार्याने त्यांच्या सूचनेनुसार आम्ही ते चॅरिटेबल OPD सुरू केलेले आहेत. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना आम्ही फुकट ट्रीटमेंट वगैरे, इंजेक्शन्स वगैरे, औषधं, अँटीबायोटिक्स देतो. त्यांच्याकडे आहे 10 रुपीज, 20 रुपीजमध्ये आम्ही 5 दिवसाचं मेडिसिन्स वगैरे देतो त्यांना. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक, विविध सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेट कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांच्यासाठी इथं एकछत्री वैद्यकीय विभाग उघडण्यात आला आहे. याच्यामध्ये जे वेगवेगळे कॉर्पोरेट्स आहेत, म्हणजे काही इंडस्ट्रीज आहेत, ह्या इंडस्ट्रीजमध्ये जे काही कामगार असतात, एम्प्लॉईज असतात, त्यांचे आम्ही कामावर रुजू होण्यापूर्वी त्यांची हेल्थ चेकअप करतो. म्हणजे त्यांची शारीरिक तपासणी करतो आणि त्या कामाला तो माणूस फिट आहे का नाही, योग्य आहे का नाही हे तपासलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला फिटनेस सर्टिफिकेट दिलं जातं. नोबल हॉस्पिटल अशा हॉस्पिटल इतके मोठे व्हावेत आणि रडत रडत तिथे जावं, दुःखिताने हसत हसत आनंद घेऊन बाहेर पडावं, एवढाच वसा चालू होतं नोबल हॉस्पिटल. 100% कमर्शियलायझेशन न करता त्यात सोशल अँगल ठेवून त्यांनी जे काम केले ते खरंच कौतुकास्पद आहे, म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. आणि आमचं मगरपट्ट्याचं किंवा आमचं पर्सनली कायम त्याला सहकार्य राहील आणि ज्या ज्या वेळेस त्यांना आमची गरज लागेल त्या त्यावेळेस आम्ही 100% त्यांना सहकार्य करू, कारण दे हॅव डन अ गुड जॉब. धकाधकीची जीवनशैली, प्रदूषणाचा विळखा, हरवलेली मनःशांती, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती आणि वेळा यामुळे अल्पावधीतच अनेक जण छोट्या मोठ्या आजारांचे बळी ठरू लागले आहेत. या विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉक्टर माने आणि मित्र परिवारानं घेतलेला हा समाज सेवेचा वसा खरोखरच अभिमानास्पद आणि नोबल असाच आहे.